आणि 5च्या 5 बातम्या 5 रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। कोणत्या 5 बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत एक नजर टाकूयात। मुंबईमधून बातमी आहे, मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली आहे। या चर्चेचा तपशील आपण सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे भाजप सोबत गेलेले आहेत। ओंकार कुलकर्णी या संदर्भात अधिक अपडेट्स देतील। बुलढाण्यातून बातमी आहे, एसटी आहे पण बसायला सीटच नाही, बघताय का सरकार। अमोल सराफ आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। तर मुंबई, धुळे आणि सांगलीत अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू झालेली आहे। धुळ्यातून नागेंद्र मोरे आणि सांगलीतून शरद सातपुते हे सुद्धा आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी असतील। आणि बांगलादेशमध्ये नवं सरकार युनुसचा प्रस्ताव धुडकावलाय। हेमाली मोहिते आपल्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देणार आहेत। सुरुवात करूयात मुंबईतल्या द्विपक्षीय चर्चेच्या बातमीनं। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झालेत। मुंबई विमानतळावर त्यांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच सुनेत्रा पवार यांनी स्वागत केल्यानंतर मोदींनी लोकभवन इथं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची गळाभेट घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा होते। मॅक्रॉन यांचा यंदाचा भारतातला चौथा तर मुंबईतला पहिलाच दौरा आहे। याच विषयी अधिक जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। सागर, अतिशय महत्त्वाची अशी ही द्विपक्षीय चर्चा आहे। कोणकोणते मुद्दे चर्चेले जाणार आहेत, त्याचबरोबर राफेलच्या डील बाबतही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। सागर, माझा आवाज येतोय? मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू झालेली आहे। या चर्चेचा तपशील आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकी चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये होणार आहेत, आपण ही दृश्य पाहतोय। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, या चर्चेचा तपशील काय, कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही चर्चा होणार आहे आणि राफेल डीलचाही यामध्ये समावेश आहे? एकतर मुळात देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरामध्ये या दोन्हीही या प्रमुख नेत्यांची भेट होणं हे फार महत्त्वाचा विषय आहे। AI टेक्नॉलॉजीच्या संदर्भामधला एक झालेले आहे आणि दुसरीकडे या संदर्भामध्ये जी चर्चा झालेली दिसून येते ती फार महत्त्वाची मानली जाते। या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याबरोबर आहेत। या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त डिफेन्सच नाही या तर AI टेक्नॉलॉजी आणि संबंधित या गोष्टींच्या बाबतीत या सगळ्यामध्ये या चर्चा होत आहेत आणि देशाला महत्त्वाची बूस्ट देणारी ही भेट आहे। एक इकॉनॉमिकल आणि डिफेन्स या दोन्ही स्वरूपामधले महत्त्वाचे करार आणि दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार होत आहेत आणि त्याचा फायदा भविष्यामध्ये भारताला अर्थातच महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईसारख्या शहराला तर होणार आहे, पण पूर्ण देशाला सुद्धा होणार आहे। विनोद, धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। कोणकोणते तपशील यातनं बाहेर पडतात हे महत्त्वाचं असेल। पुढची बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये एक ठाकरेंचा तर दुसरा ZP सदस्य भाजपच्या गळाला लागलाय। आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत भाजपसोबत कायम राहणार आहेत। धनंजय सावंत आणि आमदार रणजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांची भेट झाली। धनंजय सावंत यांच्यासह 4ही अपक्ष उमेदवार भाजपच्या संपर्कात असल्याचं समजतंय। ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांना भाजपनं हा धक्का दिलेला आहे। ठाकरे गटाचा पुरस्कृत लोणी गटातील विजयी उमेदवार भाजपच्या कळपात दाखल झालाय। राणी रेवण ढोरे भाजप सदस्यांसह कर्नाटकात सहलीवर गेल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू माजी आमदारांच्या मदतीनं ढोरे भाजप सोबत पुढे आल्याची चर्चा समोर येते। तर दुसरीकडे तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे सुद्धा भाजप सोबत दाखल झालेले आहेत। याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। ओंकार, भाजपनं हे नवीन समीकरण जुळवायला सुरुवात केलेली आहे। तानाजी सावंतांची यावर काय प्रतिक्रिया आहे, ठाकरे गटाची यावर काय प्रतिक्रिया आहे? सर, जर बघितलं तर ज्यावेळी जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे। भाजपला जिल्ह्यात एकूण 19 जागा ज्या आहेत ते मिळालेले पाहायला मिळत आहेत। तर उर्वरित 15 जागांवर शिवसेना शिंदे गटाला जे आहे ते यश मिळालेलं पाहायला मिळत आहे। त्यातील 8 जर जिल्हा परिषद सदस्य बघितलं तर ते तानाजी सावंत यांचे निवडून आलेले आहेत। त्यांच्या मतदारसंघात तानाजी सावंतांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती आणि येथील 8 सदस्य निवडून आलेले आहेत। असं असलं तरी देखील कुठेतरी तानाजी सावंत यांना वगळून भाजप जिल्हा परिषदेवर आपली सत्ता स्थापन करू पाहतोय।
अशा बातम्या ज्या आहेत ते मागील काही दिवसांपासून येत आहेत. यात एक सर्वात महत्वाची बातमी जर बघितली तर आज तानाजी सावंतांचे पुतणे असलेले धनंजय सावंत ज्यांनी निजाम जवळा गटामधून अपक्ष अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्यांना विजय देखील संपादन झालेला आहे. भाजपनं त्यांना पुरस्कृत केलेलं होतं. मात्र निवडणूक झाल्यानंतर ते भाजप सोबत राहणार का, तानाजी सावंतांसोबत जाणार, अशाही काही चर्चा ज्या आहेत कुठेतरी सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. मात्र त्यांनी आज आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र असलेले मल्हार पाटील यांची मुंबईमध्ये भेट घेतलेली आहे आणि आपण भाजप सोबतच असणार असल्याचं देखील कुठेतरी आता जाहीर केलेलं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच जर बघितलं तर जे तानाजी सावंत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी खरं तर पाहिलं तर अर्चना पाटील यांचं नाव जे आहे ते जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी समोर येत आहे. त्यांना अध्यक्ष करू नका अशी भूमिका सुरुवातीपासूनच कुठेतरी मांडण्यात आलेली पाहायला मिळतात. सर्वसामान्य घरातील जो एखादी महिला अध्यक्ष असावी, खास करून शिवसेनेतील असावी अशी भूमिका मांडत आहेत. तर दुसरीकडे त्यांचेच पुतणे असलेले धनंजय सावंत जे अपक्ष लढवून विजयी झालेले आहेत, त्यांनी आपल्या काकांविरोधात बंड पुकारलेलं पाहायला मिळतं. ते विजयी झाल्यानंतर भाजपसोबत गेलेले पाहायला मिळतात. दुसरीकडे जर बघितलं तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची केलेली पाहायला मिळाली होती. अगदी विजय झाल्यानंतर परंडा तालुक्यातील लोणी गटातून निवडून आलेल्या राणी ढेरे या ज्या काही उमेदवार आहेत त्या आपल्याच आहेत, आपणच पुरस्कृत केलेलं होतं अशा पद्धतीने त्यांनी क्लेम देखील केलेला होता. मात्र या उमेदवाराला भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास असलेल्या एका माजी आमदाराच्या मदतीनं आता त्या भाजपच्या कळपात सामील झालेले कुठेतरी पाहायला मिळत आहे. त्यामुळं भाजप जो आहे तो कुठली नवीन समीकरण जुळवतोय का, अशाच आता ज्या चर्चांना कुठेतरी उदाहरण आलेलं पाहायला मिळतं. धन्यवाद ओंकार दिलेल्या अपडेट्सबद्दल. नवीन समीकरणं धाराशिवमध्ये दिसत आहेत आणि भाजप या सगळ्या समीकरणांच्या केंद्रस्थानी आहे. पुढची बातमी बुलढाण्यातून आहे. बुलढाण्यात लालपरी बसमध्ये चक्क सीटच गायब असल्याचा प्रकार समोर आलाय. बुलढाण्यातून अकोल्याकडे निघालेल्या MH40N9927 या क्रमांकाच्या ST बसमध्ये सीटच नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध आणि महिलांची गैरसोय झाल्याचं दिसून आलंय. ई बसेस आणणाऱ्या महामंडळाची ही दयनीय अवस्था असल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे. NDTV मराठीच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाल्यानंतर महामंडळानं तात्काळ सुधारणा करावी अशी मागणी प्रवासी करतायत. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल सराफ आपल्यासोबत आहेत. अमोल, या सगळा प्रकार झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला, मात्र ST प्रशासनाकडून काही खुलासा आलाय का, त्यांची बाजू आली आहे का? विनोद सर, ही बुलढाणा ते अकोला ही जी बस आहे संध्याकाळी 6 वाजता ही बुलढाणा आगारातून निघाली होती आणि अकोल्याकडे जात होती. मुख्य म्हणजे या बसेसमध्ये संध्याकाळची वेळ असल्याने बुलढाणा मुख्यालय ते घाटाखाली म्हणजे खामगाव, अकोला याकडे जाणारे याच्यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असतात आणि यामध्येच त्याच्यामध्ये जी शेवटच्या काही ज्या सीट होती. नाही अमोल, हा सगळा प्रकार लक्षात आलेला आहे. सीट नाही आहेत, प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे, पण ST प्रशासन बुलढाणा आगाराकडनं काही खुलासा देण्यात आलाय का, काही बाजू मांडण्यात आली आहे का, त्यांचं मत काय आहे? सध्या तरी प्रशासनाच्या वतीने याच्यावर कोणी त्यांची बाजू मांडलेली नाही आहे आणि वारंवार जे आगाराच्या ज्या बसेस आहेत त्याच्यामध्ये हे प्रकार वेळोवेळी दिसून येत आहे. सर, धन्यवाद अमोल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की बुलढाणा आगारानं यावर कोणतीही अजून प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र वारंवार अशा स्वरूपाच्या बसेस पाठवल्या जात असल्यानं प्रवाशांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. आज राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम सुरू असल्याचं दिसून येत आहे. मुंबईसह सांगली आणि धुळ्यात अतिक्रमण हटवण्यात आलंय. सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून नागरिकांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केलाय. यावेळी अधिकारी आणि नागरिकांमध्ये वादावादी झाल्याचंही समोर आलंय. तर धुळे महानगरपालिकेतर्फे वडजाई रोड परिसरातही गेल्या 2 दिवसांपासून अतिक्रमण मोहीम सुरू झाली आहे. आज मोहिमेदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही ठिकाणी कारवाईला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद सातपुते सांगलीतून आहेत. सांगलीमध्ये शरद, काय परिस्थिती आहे? तिथं स्थानिकांचा विरोध असल्याचं कळतंय. नक्कीच विनोद सर, सांगलीमध्ये कालपासून जिथं अतिक्रमण आहे त्या ठिकाणी महापालिकेकडून अतिक्रमण मोहीम ही JCBने पाडण्यात येत आहे. जिथं अनेक खोक्यांनी जिथं अतिक्रमण केलेलं आहे तिथं पाडण्यात येत आहे. पण काल मनसेकडून अतिक्रमणाला विरोध करण्यात आला. मनसेचे तानाजी
इथले जे एक स्थानिक नेते आहेत तानाजी सावंत म्हणून, तर आज काँग्रेसचे मंगेश चव्हाण हे गट नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी सुद्धा नागरिकांच्या पाठीशी राहून ही अतिक्रमण मोहीम थांबवावी आणि पूर्वकल्पना द्यावी. या लोकांना हातावरचं ज्यांचं पोट आहे त्यांना वेळ थोडा द्यावा सामान स्थलांतर करण्यासाठी. पण आता प्रशासक संपल्यानंतर महापालिकेमध्ये जे आयुक्त सत्यम गांधी जे आहेत ते IAS अधिकारी आहेत, की प्रशासक असताना सुद्धा त्यांनी काही निवडणुकीपूर्वी अशीच प्रकारची मोहीम सुरू केली होती, पण ती थांबवण्यात आली होती. ती आता पुन्हा प्रशासक जरी संपला असलं तरी त्यांनी शहर सुंदर स्वच्छ असावं आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये अशा भूमिकेतून पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणावर हातोडा सुरू केलेला आहे. विनोद सर, अगदी शरद, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. सांगलीमध्ये जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती धुळे आणि इतर शहरात सुद्धा आहे. धुळे महानगरपालिकेतर्फे वडजाई रोड परिसरात गेल्या 2 दिवसांपासून अतिक्रमण मोहीम तीव्र करण्यात आली. आज मोहिमेदरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे ही मोहीम पुढे चालवण्यात येते. नागिन मोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. नागिन, वडजाई रोड परिसरात आज तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, आता तिथली परिस्थिती कशी आहे? स्थानिक प्रशासनाचं काय म्हणणं आहे? नक्कीच विरोध सर, जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यास सुरुवात महापालिकेने केलेली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील चाळीसगाव रोड भाग असेल तसेच वडजाई रोड भाग असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी अतिक्रमण केल्याचं चित्र पाहायला मिळत होतं आणि अतिक्रमण काढण्यात यावं असं महापालिकेच्या आयुक्तांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात येत होतं. मात्र आज काही ठिकाणी अतिक्रमण काढण्यास महापालिकेचं पथक सकाळी गेल्यानंतर या ठिकाणी काही नागरिकांनी तसंच अतिक्रमणधारकांनी या ठिकाणी धुडगूस घातल्यास सुरुवात केली आणि हा जमाव या ठिकाणी इतका आक्रमक झाला की त्यांनी अक्षरशः जे अतिक्रमण तोडण्यासाठी JCB त्या ठिकाणी नेण्यात आलं होतं त्या JCBच्या वायर्स या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं तोडण्यात आलेल्या होत्या आणि यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण विभागाचे प्रमुख जे प्रसाद जाधव होते आणि त्यांचं संपूर्ण पथक होतं यांच्यावर नागरिक या ठिकाणी धावून आल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. यामुळे काही काळ या ठिकाणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव या ठिकाणी निर्माण झालेला होता. मात्र पोलिसांच्या या ठिकाणी मध्यस्थी झाल्यानंतर पोलिसांनी या जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा जमाव मोठ्या प्रमाणात उग्र झाल्यामुळे त्यांनी अतिक्रमण विभागाचे जे काही प्रमुख होते प्रसाद जाधव यांच्यावर देखील त्यांनी धक्काबुक्की केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी काही घटनास्थळावरून काही जे काही नागरिक होते जे धुडगूस झाले होते यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि मात्र अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनाकडून कुठलाही गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला नाही आहे. आणि या संपूर्ण घटनेसंदर्भात आपण जे काही अतिक्रमण विभागाचे प्रमुख होते प्रसाद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या नागरिकांनी या ठिकाणी धक्काबुक्की केली आहे JCBची ज्यांनी वायर कापलेल्या आहेत अशा विरोधामध्ये शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि धक्काबुक्की शिवीगाळ केल्याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचे देखील त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. विरोध सर, अगदी नागेन दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. वडजाई रोड परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या धुडगूस घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं. अजून कोणताही गुन्हा दाखल झाला नसला तरी सुद्धा अतिक्रमण मोहीम आता अधिक वेगानं सुरू करण्यात आली आहे. आणि पुढची बातमी आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरून तारिक रहमान यांची बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. 49 खासदारांना आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. रहमान यांच्या मंत्रिमंडळात हिंदू समाजाचे नेते निताई रॉय यांना सुद्धा संधी मिळाली आहे. बांगलादेशचे प्रसिद्ध वकील आहेत निताई रॉय आणि एका बौद्ध खासदाराला सुद्धा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे. विशेषतः गेल्या काही काळापासून हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर ही अपडेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. हेमाली मोहिते आपल्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत. हेमाली, निताई रॉय चौधरी यांची निवड या कॅबिनेटमध्ये करण्यात आलेली आहे. विशेषतः गेल्या काही काळापासून बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या हत्या पाहता ही अतिशय महत्त्वाची घडामोड आहे आणि त्यातून तारिक रहमान यांच्या प्रोग्रेसिव्ह भूमिकेचे प्रत्यय येतोय. एकूणच या सगळ्या अपडेट्स जर पाहिल्या तर आजच्या या कॅबिनेट मंत्रिमंडळ शपथविधीचा काय नेमका वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल?
नक्कीच विनोद सर, जसं तुम्ही सांगितलं की तारिक रहमान हा बांगलादेशचा एक सुशिक्षित चेहरा म्हणून आजवर ओळखण्यात आलेला आहे. गेले 17 वर्ष जरी ते बांगलादेशमध्ये नव्हते तरी सुद्धा त्यांनी BNP म्हणजेच त्यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या पक्षाची त्यांनी सूत्र सांभाळलेली आहेत. याआधी त्यांच्या आई खालिदा जिया बेगम या पंतप्रधान असताना देखील शॅडो पंतप्रधान म्हणून सुद्धा तारिक रहमान यांना ओळखलं जात होतं आणि तेच तारिक रहमान आज बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून निवडले गेलेले आहेत. 35 वर्षानंतर बांगलादेशमध्ये एक पुरुष पंतप्रधान विराजमान झालेला आहे. आता त्यांच्या मंत्रिमंडळात हिंदू नेत्याला सुद्धा स्थान देण्यात आलेलं आहे, कारण या निवडणुकीमध्ये म्हणजे जेव्हा 12 फेब्रुवारीला बांगलादेशमध्ये निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये अवामी लीग या मुख्य पक्षाला वर बंदी घालण्यात आली होती आणि अवामी लीगचा मुख्य वोट बँक होती ती हिंदू मतदार. अवामी लीग या निवडणुकीत नसल्यामुळे हिंदू वोट बँक ही BNP कडे वळली आणि BNPला अवामी लीगच्या बहुतांश जागा या BNPला मिळाल्या आणि त्यामुळेच तारिक रहमान यांनी आपल्या मंत्रिमंडळात सुद्धा इतर धर्माच्या पक्षांना इतर धर्माच्या नेत्यांना सुद्धा स्थान दिल्याचं दिसून येत आहे. आता तारिक रहमान यांच्या या मंत्रिमंडळामध्ये साधारणपणे 25 कॅबिनेट मंत्री आणि 24 राज्यमंत्री असतील. मात्र केवळ आज त्यांचा शपथविधी ही एक मुख्य घडामोड न राहता आज त्यांची शपथविधी सोहळा जो आहे तो आणखी एका कारणानं अधिक चर्चेत राहिला, तो म्हणजे जुलै चार्टर संदर्भातली त्यांची भूमिका. जुलै चार्टर हा जो एक सनद जी माजी अंतरिम अध्यक्ष मोहम्मद युनूस यांनी 2025 मध्ये तयार केला होता आणि या जुलै चार्टरला तेव्हा बांगलादेशमधल्या सुमारे 25 पक्षांनी सहमती दर्शवली होती आणि यात मुख्य पक्ष होता तो BNP. मात्र तरी सुद्धा आज शपथ घेताना BNPच्या खासदारांनी जुलै चार्टरच्या संविधान सुधारणा परिषदेचा सभासद किंवा सदस्य म्हणून आम्ही शपथ घेणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे आणि तेही तारिक रहमान यांच्याच उपस्थितीत. आता ही संविधान सुधारणा परिषद म्हणजे काय, तर जी नवीन संसद आता निर्वाचित झालेली आहे किंवा जी नवीन संसद आता अस्तित्वात आलेली आहे ती संसद 180 दिवस पहिले 180 दिवस संविधान सुधारणा परिषद म्हणून जुलै चार्टरनुसार काम करणार आहे. आणि जुलै चार्टरमध्ये ज्या सुधारणा सुचवण्यात आलेल्या आहेत, जशा एकच व्यक्ती पंतप्रधानपदी केवळ 2 वेळा निवडून येऊ शकतो किंवा 2 वेळाच पंतप्रधान राहू शकतो किंवा खासदार सुद्धा केवळ 2 टर्म आपली निवडणूक लढवू शकतो, अशा काही अटी त्याच्यात ठेवण्यात आलेल्या आहेत. द्विसदनीय सभागृह किंवा द्विसदनीय लोकशाही पद्धत त्यात सुचवण्यात आलेली आहे. अशा अनेक सुधारणा जुलै चार्टरमधून सांगण्यात आलेल्या आहेत. तर त्या सुधारणांवर काम करण्यासाठी ही संविधान सुधारणा परिषद अस्तित्वात असेल आणि ती परिषद त्याप्रमाणे काम करेल पहिले 180 दिवस. मात्र BNPनं आक्षेप घेतलाय की या परिषदेबद्दल त्यांना आधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे त्या परिषदेचा सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेण्यास आज नकार दिलेला आहे. अर्थात त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली तरी सुद्धा त्यांनी जुलै चार्टरच्या संविधान सुधारणा परिषदेप्रमाणे शपथ घेण्यास मात्र नकार दिलेला आहे. त्यामुळे आता जुलै चार्टरच्या अस्तित्वावरच किंवा जुलै चार्टरच्या पुढच्या भवितव्याबद्दलच बांगलादेशमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आणि त्यामुळेच बांगलादेशमधली लोकशाही पुन्हा सुधारणेकडे जाणार की नाही किंवा पुढचे पाढे 55 मागचे पाढे 55 अशीच परिस्थिती बांगलादेशमध्ये उद्भवणार आहे, हा देखील प्रश्न त्यामुळे निर्माण झालेला आहे. अगदी हेमाली, अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या जुलै चार्टरच्या मुद्द्यावरून सार्वमत या निवडणुकीत घेण्यात आलेलं होतं आणि 60% अधिक बांगलादेशींनी जुलै चार्टरची अंमलबजावणी करण्याच्या बाजूने मतदान केलेलं आहे. असं असताना जर BNPची ही भूमिका असेल तर कदाचित ही पुढच्या अराजकाची नांदी असू शकते. धन्यवाद हेमाली दिलेल्या अपडेट्सबद्दल.